मंडळी, आजही नैवेद्य वाढण्यासाठी केळीच्याच पानांचा वापर का केला जातो, त्याचे फायदे काय आहेत, याबद्दलच चला सविस्तर माहिती जाणून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, मार्गशीर्ष महिना सुरू आहे. अनेक गृहिणी महालक्ष्मीचा उपवास या दरम्यान करत असतात. पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवतात, मात्र तो वाढतात केळीच्या पानावरच. अनेक प्रकारची आधुनिक भांडी येऊनही केळीच्या पानाचं महत्त्व तसूभर देखील कमी झालेलं नाही. यामागचं कारण काय? आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सणासुदीला इतर सर्व झाडांमध्ये केळीच्याच झाडाला इतकं महत्त्व दिलं जातं. ते का? तर केळीचं झाड हे एकमेव असं झाड आहे ज्याचं खोड, पान, फळं आणि फुलं या सर्वांचाच आपण वापर करू शकतो. आणि केळीच्या पानावर अन्न ग्रहण केल्यानं त्या पानांमध्ये असलेलं पोषक तत्व अन्नात मिसळतं, जे शरीरासाठी अत्यंत चांगलं असतं. आणि धार्मिकदृष्ट्या पाहिलं तर केळीची पानं श्री गणपतीला प्रिय असल्यानं प्रत्येक पूजा विधीत आणि लग्नासारख्या पवित्र कार्यात त्याचा वापर केला जातो. असं म्हणतात की साक्षात भगवान श्री हरिविष्णू केळीच्या झाडात वास करत असतात. त्यामुळे हे खांब लग्न मंडपात उभे केल्यानं नवीन जोडप्यांचा संसार सुखी होतो. त्याचबरोबर केळ हे सुफलांचं आणि उत्तम प्रजननाचं प्रतीक असून त्याला आध्यात्मिकतेसोबतच वैज्ञानिक आधार असल्यानं कल्पवृक्ष असंही म्हणतात. तर पूर्वी स्वयंपाक झाला की लागोलाग पानं घेतली जात. ही पानं कोणती? तर केळीची. कारण दारोदारी केळीचं झाड असल्यामुळे दोन्ही वेळेचं जेवण केळीच्या पानावर किंवा पत्रावळींवर होत असे. शास्त्रीयदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्या या पानांना अतिशय महत्त्व होतं. मात्र आता पानं घेतो म्हटल्यावर ताट वाट्या किंवा प्लॅस्टिक प्लेट्स घेतल्या जातात. परंतु जो स्वाद आणि पोषण मूल्य पानांमध्ये आहे तो कचकड्याच्या भांड्यांमध्ये नाही, हे आपणही मान्य करू. केळीच्या पानांवर गरम जेवण वाढल्यानं त्या पानांमध्ये असलेलं पोषक तत्व अन्नात मिसळतं, जे शरीरासाठी चांगलं असतं. केळीच्या पानांवर जेवल्यास त्वचेच्या समस्याही दूर होतात. केळीच्या पानांमध्ये अधिक प्रमाणात एपिगालोकेटिन, गॅलेट आणि EGCG सारखे पॉलिफिनोल्स, अँटीऑक्सिडंट आढळतात. केळीच्या पानावर जेवण केल्यास हे अँटीऑक्सिडंट आपल्या शरीराला मिळतात. हे अँटीऑक्सिडंट त्वचेला दीर्घकाळापर्यंत तरुण ठेवण्यास मदत करतात. त्वचेवर पुरळ, डाग, मुरूम असतील तर केळीच्या पानांवर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचे आजार लवकर ठीक होतात, असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. केळीच्या पानावर जेवण ही अशीच एक निसर्गाचा आणि आरोग्याचा सूक्ष्म विचार करणारी भारतीय परंपरा आहे. जेवण झाल्यावर केळीची पानं गुरांना खायला दिल्यास त्यांचीही पोटं भरते. शिवाय कचऱ्याच्या ढिगालाही आळा घालता येतो. केळीच्या पानाची आरोग्यदृष्ट्या आणि पर्यावरणदृष्ट्या असलेली उपयुक्तता आधुनिक विज्ञानानेही सिद्ध झालेली आहे. मोठा आकार, लवचिकता, तंतुमयपणा आणि सहज उपलब्धता या वैशिष्ट्यांमुळे जेवायला ताटाऐवजी केळीचं पान घेण्याची परंपरा जवळजवळ संपूर्ण भारतात, विशेषतः दक्षिण भारतात वर्षानुवर्ष असलेली आढळते. काही अन्नपदार्थ शिजवताना भांड्याच्या तळाशी केळीचं पान घालण्याची ही पद्धत होती. त्यामुळे अन्नपदार्थाला एक मंद सुवास येतो. शिवाय तळाशी केळीचं पान घातल्यामुळे पदार्थ खाली लागून करपण्याचा धोकाही टळतो. अळूवडीसारखे पदार्थ केळीच्या पानात गुंडाळून शिजवतात. केळीच्या पानात केलेली पानगी, इडली, मोदक आणि अनेक पदार्थ चविष्ट लागतात. अनेक ठिकाणी वेस्टर्न म्हणूनही केळीच्या पानांचा उपयोग करतात. परदेशातील भारतीय उपहारगृहात विशेष करून केळीच्या पानांवर पारंपरिक जेवण वाढलं जातं आणि त्यास पसंतीही मिळते. म्हणून शक्य तेव्हा आपणही केळीच्या पानांवर जेवावं आणि जेवणाआधी हे दान पदरात टाकणाऱ्या ईश्वराचं आठवणीनं स्मरण करावं. केळीच्या पानाविषयी तुम्हालाही माहिती होती का? कमेंट करून नक्की सांगा. केळीच्या पानावर जेवणाचे किंवा केळीच्या पानाचे आणखी फायदे तुम्हाला माहिती असतील तर ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.
तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.